जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय। या डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे। महाराष्ट्रातील एकूण 4 जणांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय। डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय। तर महाराष्ट्रातले 5 पर्यटक यात जखमी झाले। एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोभित पटेल, संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे या हल्ल्यात जखमी झाले आहेत। तर काल काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अतिशय भ्याड हल्ला केला। यामध्ये महाराष्ट्रातील 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। त्याचबरोबर एकूण 26 जणांचा यात मृत्यू झालाय। महाराष्ट्रातील 4 जणांमध्ये डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे। तर त्यामध्ये अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय। त्याचबरोबर महाराष्ट्रातले 5 पर्यटक यात जखमी झालेत। एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोभित पटेल, संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे या हल्ल्यात जखमी झालेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, अतिशय भयंकर ही घटना आणि आता महाराष्ट्रातल्या 4 मृत्यू झाल्याचं, माफ करा, 5 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। अधिकचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच आता या घटनेमध्ये जे एकूण मृतांचा आकडा आहे तो अगदी थोड्या वेळात निश्चितपणे सांगितला जाईल आणि जाहीर केला जाईल। सध्या जी माहिती आहे त्यानुसार 5 जणांचा महाराष्ट्रातल्या 5 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे आणि या घटनेची आजच NIA ची टीम स्वतः तपास सुरू करणार आहे आणि त्या सोबतच जी अमरनाथ यात्रा आता 3 जुलै पासून सुरू होणार होती त्या अमरनाथ यात्रेच्या अनुषंगाने सुद्धा सुरक्षा यंत्रणा या आता हाय अलर्टवर आहेत असं समजतंय। या घटनेच्या अनुषंगाने अनेक काल संपूर्ण रात्री उशिरापर्यंत घडामोडी घडल्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रात्री 2 वाजता तिथून युनायटेड अरब सौदी अरेबियामधून ते थेट भारतात येण्यासाठी निघाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जम्मू काश्मीरात पोहोचलेत। त्यामुळे आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत। कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची आज बैठक आहे। त्या बैठकीला नरेंद्र मोदी हजर असतील आणि त्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जातात सुरक्षेच्या दृष्टीने देशाच्या। तर त्या अनुषंगाने आज भरपूर मोठ्या घडामोडी या हल्ल्याच्या दृष्टीने घडताना दिसत आहेत आणि आता या हल्ल्याचा तपास करणं आणि त्यासोबतच जे सध्या जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार करून निश्चितपणे याविषयीची नेमकेपणाने माहिती देणं अशा स्वरूपाचे आव्हानही सध्या सरकार समोर आहे। हो सोमेश, पण जसं आपण बघितलं की काश्मीरमध्ये हा हल्ला झाला आणि आता या पार्श्वभूमीवर देशभरात देखील आणि मुख्यत्वे मुंबईत देखील हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारकडून काय पावलं उचलली जात आहेत? नक्कीच सुरक्षेच्या दृष्टिकोनाने सध्या म्हणजे दिल्ली मध्ये सुद्धा सर्व सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत। मुंबईमध्ये सर्व सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत। विमानतळ, रेल्वे स्थानक, वेगवेगळ्या ठिकाणचे जी पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी अलर्ट देण्यात आलाय। कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की तहबूर राणा हा लष्कर-ए-तैयबाचा ऑपरेटिव्ह होता आणि त्याला आता भारताने एक्स्ट्रॅडिट करून भारतात आणलेलं आहे। त्यासोबतच वकफच्या कायद्याच्या नंतर देखील भारतातलं वातावरण थोडंसं संवेदनशील झालेलं आहे। तर अशा पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे जे हल्ले घडतील किंवा अशा स्वरूपाच्या हल्ल्यांची जी शक्यता आहे ती वर्तवली जाते आणि त्यामुळे देशभरामध्ये सगळीकडे सुरक्षा यंत्रणांना अलर्ट देण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे या हल्ल्यातील जे गुन्हेगार आहेत त्यांचा शोध घेण्याच्या दृष्टीने सुद्धा सर्व ठिकाणच्या सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत। हो सोमेश, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीनंतर आता बरेचसे पर्यटक काश्मीरमधून माघारी परतत आहेत। त्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय पावलं उचलली जात आहेत? त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवणं आणि पुन्हा एकदा माघारी आणणं यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत? नक्कीच काल रात्री उशिरा एअर इंडियाने स्वतः 2 विमानं जाहीर केलेली आहेत काश्मीरहून परतणारी। एक म्हणजे श्रीनगर ते दिल्ली आज सकाळी 11 वाजता 11:30 वाजता हे विमान दिल्लीवरून श्रीनगरहून दिल्लीकडे येण्यासाठी निघणार आहे आणि दुपारी 12 वाजता
श्रीनगरहून एक विमान मुंबईकडे येण्यासाठी निघणार आहे. ही विमानं रोज सेवेत नसतात, परंतु आज ही एक्स्ट्रा म्हणून, अतिरिक्त म्हणून सेवेत असतील, कारण मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे जम्मू काश्मीरातून आता परत जायला निघतायत. जनरली जम्मू काश्मीरात अशी दुर्घटना घडल्यानंतर अनेक ठिकाणी कर्फ्यू लावला जातो, अनेक ठिकाणी सर्वसामान्य लोकांना संध्याकाळनंतर फिरण्याची परवानगी नसते. तर अशा पार्श्वभूमीवर जे अनेक पर्यटक जम्मू काश्मीरात सध्या आहेत, तर त्यांना परतण्याच्या दृष्टीने एअर इंडिया या एअरलाईननी विशेष सुविधा केली आहे. त्यासोबतच तिथल्या प्रशासनाने देखील गाड्या आणि विशेषतः पर्यटकांचे कुठल्याही स्वरूपाचे पर्यटकांवर दुष्परिणाम होणार नाहीत या सगळ्याची याची काळजी घेतली जाते. कारण आज दिवसभर काश्मीर बंद पुकारलेला आहे तिथल्या राजकीय पक्षांच्या वतीने. जम्मूमध्ये सुद्धा कालच्या दुर्घटनेनंतर आज संपूर्ण दिवसभर बंद पुकारण्यात आलेला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरामध्ये आज बंद पुकारण्यात आलेला आहे वेगवेगळ्या राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या वतीने. आणि त्या पार्श्वभूमीवर शक्यता आहे की बाहेरून तिथे गेलेल्या लोकांचे हाल होऊ शकतात, त्यांची गैरसोय होऊ शकते. अशा वेळी प्रशासनाकडून त्यांच्यासाठी विशेष सुविधा करण्यात आली आणि विमानाच्या प्रवासाच्या दृष्टीने आणि रेल्वेच्या दृष्टीने सुद्धा जम्मू काश्मीरातून जे पर्यटक हे इतरत्र जातील किंवा परततील पुन्हा, तर त्यांच्या दृष्टीने तयारी ही केलेली आपल्याला पाहायला मिळते. हो, सोमेश, जसं आपण पाहिलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काश्मीरमधल्या वरिष्ठांच्या संपर्कात आहेत, त्यांच्याकडून देखील काय पावलं उचलली जात आहेत? महाराष्ट्रातल्या 4 जणांचा मृत्यू झाला यात. नक्कीच महाराष्ट्राला खूप मोठा फटका बसलेला आहे, कारण योगायोगाने दुर्दैवाने तिथे महाराष्ट्राचे पर्यटक जास्त होते, महाराष्ट्राचे रहिवासी असलेले पर्यटक तिथे जास्त होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या वतीने सर्वच यंत्रणा या सध्या या सर्व विशेषतः जे आता मृत्युमुखी पडलेले आहेत, तर त्यांची जी पार्थिव आहेत त्यांना पुन्हा राज्यामध्ये आणणं हे एक मोठं काम असेल. त्यासाठी देखील एअर ॲम्ब्युलन्सची आवश्यकता असेल, तर ती आज दिवसभरामध्ये अरेंज केली जाईल असं कळतंय. त्यासोबतच महाराष्ट्रातले जे अनेक पर्यटक हे सध्या गंभीररित्या जखमी झालेले आहेत. अनेकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणून ते तिथून कोणी उड्या मारल्या, कोणी वेगवेगळ्या पद्धतीने पळत सुटले, त्यामध्ये अनेकांना दुखापती झाल्यात गंभीरपणे असं कळते. तर या सगळ्यांना पुन्हा एकदा व्यवस्थित तिथे उपचार पूर्ण करून त्यांना महाराष्ट्रात आणलं जाईल असं समजतंय. सध्या जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचे पार्थिव हे महाराष्ट्रामध्ये आणणं आणि ते पुन्हा त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करणं यासाठी कालच महाराष्ट्र सरकारच्या वतीने जम्मू काश्मीरातील व्यवस्थेबद्दल चर्चा झालेली आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणचे जे जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन आहे ते या बाबतीत तिकडे जम्मू काश्मीरात संपर्क करून त्यांच्यासोबत याविषयीच्या वेगवेगळ्या अरेंजमेंट्स आणि व्यवस्था करतात असं समजते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडूनही जम्मू काश्मीरातील सरकारसोबत, प्रशासनासोबत सतत संवाद सुरू आहे या सर्व दृष्टीने की जे जखमी आहेत त्यांच्यावरचे उपचार आणि त्यासोबतच जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचे पार्थिव देह महाराष्ट्रात आणणं या दृष्टीने. कारण सध्या सर्वच जखमींना पार्थिव देह असतील त्यांना आणि त्यासोबतच जे नातेवाईक सध्या मृत्युमुखी पडलेल्यांचे किंवा जखमी तिथल्या पर्यटकांचे आहेत त्या सर्वांना सध्या आर्मीने त्यांच्या देखरेखीखाली इस्पितळामध्ये भरती केलेलं आहे. त्यामुळे बहुतांश लोकांवरती पहलगाम हॉस्पिटललाच उपचार सुरू आहेत आणि हे सगळेजण सध्या लष्कराच्या देखरेखीखाली आहेत. त्यामुळे याबाबतची जी एकूण चर्चा आहे ती तिथल्या स्थानिक प्रशासनासोबत आणि त्याशिवाय केंद्र सरकारच्या माध्यमातून लष्कराशी केली जाईल आणि मग त्यांना तशा सूचना देऊन तिथून या सर्व पर्यटक जे सध्या या हल्ल्याने प्रभावित झालेले पर्यटक आहेत त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठीची तजवीज केली जाईल असं कळते. हो, धन्यवाद सोमेश. या संदर्भातले अपडेट जाणूनच घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर
तर काल जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता NIA कडे जाणार आहे. आज NIA तपासाला सुरुवात करणार आहे. NIAचं पथक पहलगामच्या बैसरण भागात त्यामुळे आता दाखल झालेलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास NIA कडे गेलेला आहे आणि आज NIA तपासाला सुरुवात करणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.